पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांची सोलापूर, पिंपरी, मुंबईत जाहीर सभा होते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि नाशिक दौऱ्यावर असतील। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात प्रचार रॅली आणि मेळावे होणार आहेत। तर आज मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका संपूर्ण राज्यात पाहायला मिळेल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या देखील सभा होत आहेत आणि दोनही उपमुख्यमंत्री देखील प्रचारात व्यस्त आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती? आज मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री प्रचारांचा धडाका, खरं तर सभांचा धडाका या तिघांचा देखील पाहायला मिळेल। स्वप्नील, नक्कीच वीकेंडमध्ये खरं तर निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष उतरलेले पाहायला मिळतात। मात्र मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधक हे सुद्धा सभांचा धडाका पाहायला मिळतो। एकीकडे पुण्यामध्ये आज अजित पवार यांची सभा असणार आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर आणि नाशिक अशा दोन जागी सभा पार पडणार आहे। नाशिकमध्ये सभा पार पडणार आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये रोड शो सुद्धा पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा अनेक सभा दिवसभरात असणार आहे। त्यापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा काही सभांना हजेरी ही एकनाथ शिंदे यांची सुद्धा राहणार आहे। त्यामुळे एकीकडे जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची सभा पार पडत असताना दुसरीकडे विरोधक सुद्धा या प्रचार दौऱ्यांमध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये खरं तर संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची आज सभा आहे। संध्याकाळी 8 वाजता ही सभा होणार आहे आणि या सभेमध्ये आज जाहीरनामा सुद्धा वाचन केले जाणार आहे। काल आपण बघितलं तर नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडली होती, यानंतर तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार आहे। त्यामुळे कालच्या सभेला आज नाशिकमधून उत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे। मात्र वीकेंडमध्ये सर्वच राजकीय पक्ष हे प्रचाराच्या सभा घेताना पाहायला मिळतात। यामध्येच सत्ताधारी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सुद्धा सभा घेताना पाहायला मिळतात। निश्चित धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।